हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही आहात RBC ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी क्वेश्चन्स ॲन्सर्स. ह्या क्वेश्चन ॲन्सर्समध्ये जे की बोर्डाच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये व्हायवा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. ह्या एक्सपेरिमेंट नंबर 1मध्ये जेव्हा एक नंबर आणि एक्सपेरिमेंट नंबर 2 आणि एक्सपेरिमेंट नंबर 3 अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. तर ह्या एक्सपेरिमेंटचा जो एम आहे, डिसेक्ट दी फ्लावर अँड डिस्प्ले दी डिफरंट होरल्स अँड डिसेक्ट दी ओहरी टू शो दी नंबर ऑफ दी ओहल्स. अशा पद्धतीने हे एक्सपेरिमेंटमध्ये परफॉर्म केल्यानंतर ह्याच्यावर जे क्वेश्चन्स ॲन्सर्स असतात, प्रश्न हिबिस्करवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न त्याचबरोबर ब्रासिकारवर विचारले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन अँड ॲक्टिव्हिटीवरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे इंटायर हा जो एक्सपेरिमेंट आहे, परफॉर्म एक्सपेरिमेंट, ह्याच्यावर प्रश्न विचारले जात असतात. तर चला बघूया आपण ह्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर तत्पूर्वी ह्या ठिकाणी RBC ऑनलाईनचा ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजला लाईक करावं. जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन अपलोडिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बेल आयकॉन्सला प्रेस करून त्या ठिकाणी नवीन अपलोडिंग व्हिडिओ अपलोडिंग झाल्यानंतर त्याचं प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. तर चला तर बघूया आपण ह्या ठिकाणी ऑब्झर्व दी फ्लोरल पार्ट्स ऑफ दी ब्रासिका फ्लावर. ब्रासिका फ्लावरमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स तुम्हाला त्या ॲन्सरमध्ये लिहायचे. त्यामध्ये स्टॅमेन्स आर दी हॅव दी 2 सर्कल्स. आउटर सर्कल हॅज दी 2 स्मॉल स्टॅमेन्स अँड इनर सर्कल हॅज 4 लॉंग स्टॅमेन्स. म्हणजे बाहेरील सर्कलमध्ये 2 स्मॉल स्टॅमेन असतात आणि आतल्या सर्कलमध्ये 4 लॉंग स्टॅमेन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ही स्टॅमेन हॅज 2 पार्ट. प्रत्येक स्टॅमेनमध्ये 2 पार्ट असतात. लोअर डेलिकेट स्टॉक, लोअर डेलिकेट असणाऱ्या स्टॉकला कॉल्ड ॲट दी फिलामेंट आणि अप्पर सोलेंट पार्ट इज कॉल्ड ॲट दी अँथर. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी ऑब्झर्वेशनमध्ये आपण आपल्या ब्रासिकाच्या लिहू शकतो. त्या ठिकाणी राईट दी फ्लोरल फॉर्म्युला ऑफ दिस ब्रासिका. दीज आर दी बायसेक्शुअल फ्लावर, ॲक्टिनोमॉर्फिक, कॅलिक्स 5, त्याच्यानंतर करोला 5, अँड्रोशियम 5 आणि गायनोशियम 2 त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. अशा पद्धतीचं हे फ्लोरल ॲक्टिव्हिटीज आहे. दॅट विल बी फ्लोरल फॉर्म्युला ऑफ दिस ॲक्टिव्हिटीमध्ये येत असतो. तर चला तर बघूया आपण नंतरचे प्रश्न काय काय आहेत. तर व्हॉट इज दी फंक्शन ऑफ दी फ्लावर. फ्लावरचं फंक्शन काय, असा प्रश्न परीक्षेमध्ये जर एक्झामिनरनं तुम्हाला विचारला, एक्सटर्नल एक्झामिनर असतील किंवा इंटरनल एक्झामिनर असतील, द पर्पज ऑफ दी फ्लावर इज दी परफॉर्म दी फंक्शन इन रिगार्ड्स टू दी रिप्रोडक्शन. म्हणजे आपण बोलतो की समजा ह्या ठिकाणी फ्लावर हा स्पेशल डिव्हाइस आहे फॉर दी सेक्शुअल रिप्रोडक्शन्स आणि दिस फ्लावर्स आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस ऑर्गन्स ऑफ द प्लांट दॅट मेडिएट दी जॉइनिंग ऑफ दी स्पर्म्स कंटेन्ड विदिन अ पोलेन. पोलेनमध्ये, पोलन ग्रेन्समध्ये दॅट इज प्रोड्यूस स्पर्म्स दॅट इज नोन ॲज दी मेल गॅमेट्स अँड ओव्हल कंटेन इन दी ओव्हरी. ओव्हल हा ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतो अँड पॉलिनेशन मूवमेंट ऑफ दी पोलेन फ्रॉम दी अँथर टू दी स्टिग्मा in this facilitated by this flower. So the flower are the reproductive device specially made for the reproduction. अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर व्हायवामध्ये नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो त्यामध्ये आपण बघू शकतो. त्यामध्ये फ्लावरची डेफिनेशन परीक्षेत विचार. व्हॉट इज अ फ्लावर, डिफाईन दी फ्लावर्स. फ्लावर समटाइम्स नोन ॲज दी ब्लूम्स ऑर दी ब्लूझम्स इज द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर फाउंड इन दी फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे आपण फ्लावरिंग प्लांट्स कोणाला म्हणतो की ज्या प्लांटमध्ये फ्लावर प्रोड्यूस होत असतो, डेव्हलप होत असतो, अशा प्लांटला अँजिओस्पर्मिक प्लांट्स म्हणतात. आणि अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये बायोलॉजिकल फंक्शन ऑफ द फ्लावर इज द फॅसिलिटेड टू रिप्रोडक्शन. म्हणजे त्या ठिकाणी फ्लावर हा रिप्रोडक्शनला फॅसिलिटेट करतो, युजली प्रोव्हाइडिंग दी मेकॅनिझम फॉर दी युनियन ऑफ दी एग विथ दी स्पर्म विथ दी एग. म्हणजे स्पर्म आणि एगला फ्युजन करण्यासाठी ह्या मेकॅनिझममध्ये फ्लावर्स हा महत्त्वाचा व्हायटल रोल परफॉर्म करत असतो. अशा पद्धतीनं असे उत्तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना
देणं अपेक्षित असतं. ड्यू द रोल ऑफ द एसेन्शियल फ्लोरल होरल्स. फ्लोरल होरलचा जो एसेन्शियल रोल्स आहे आणि तो फ्लोरल होरल्स कोणते आहेत. ड्यू द फ्लोरल होरल्स दॅट विल बी एसेन्शियल. दॅट विल बी एसेन्शियल अँड व्हाय. दी फ्लोरल होरल्स अँड्रोशियम अँड गायनोशियम हे फ्लोरल होरल्स अत्यंत एसेन्शियल्स आहेत, कारण की त्याच्याशिवाय रिप्रोडक्शन प्रोसेस पूर्ण होत नाही. अँड्रोशियम हा मेल गॅमेट प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. गायनोशियम हा फिमेल गॅमेट प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि त्या अनुषंगानं अँड्रोशियम आणि गायनोशियम जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट प्रोड्यूस करतात आणि त्याला फॅसिलेट टू मेकॅनिझम टू युनियन ऑफ दी स्पर्म विथ दी एग, तर अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये फ्युजन घडवून आणण्याचं काम, युनियन करून आणण्याचं काम फ्लावर्स करत असतो. आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम त्याच्यामधले अत्यंत महत्त्वाचे एसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल्स आहे आणि दीज आर दी एसेन्शियल फॉर दी रिप्रोडक्शन. तर ह्या रिप्रोडक्शनमध्ये बघितलं आपण. देन आफ्टर दिस गोज टू दी नेक्स्ट क्वेश्चन्स. नंतरचा जो क्वेश्चन्स अशा पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी पॉलीपेटलस अँड दी गॅमेपेटलस. पॉलीपेटलसमध्ये आणि गॅमेपेटलसमध्ये मेनली काय डिफरन्स आहे. तर आपण त्या प्रॉपरली जर त्याचं अंडरस्टँडिंग करून घेतलं. पॉलीपेटलस म्हणजे की ज्यामध्ये पेटल जे असतात, करोला म्हणतो आपण त्याला, हे एकामेकापासून फ्री असतात, ते एकामेकाला फ्यूज झालेले नसतात, त्याला पॉलीपेटलस म्हणतात. आणि गॅमोपेटलस म्हणजे की ॲडजसंट पेटल किंवा करोला हे एकामेकाला पार्शली फ्यूज झालेले असतात, अर्धवट फ्यूज झालेले असतात, तेव्हा त्याला गॅमोपेटलस म्हणतात. गॅमोपेटलस म्हणजे काय आणि पॉलीपेटलस म्हणजे काय, ह्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा एक्झामिनर विचारतात तर तेव्हा त्या ठिकाणी तो प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं त्याचं उत्तर देणं अपेक्षित असतं. व्हॉट इज द डिफरंट पार्ट ऑफ द स्टॅमेन अँड कार्पेल्स. स्टॅमेन आणि कार्पेलचे जे महत्त्वाचे पार्ट्स काय आहेत. दी स्टॅमेन्स आर दी मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोड्यूस दी पोलेन्स. जसं आपण बघितलं स्टॅमेन्स अँड कार्पेल. स्टॅमेन इज दी member of the androecium is known as the stamens. Member of the androecium is known as the stamen, and these are the male reproductive structure and responsible to produce the pollen. Carpels are the female reproductive structure. Member of the gynoecium is known as the carpels or the pistil. They are the responsible to produce the egg cell and protect the developing baby plant or the embryo. Three main part of the carpel are. कार्पेलचे 3 पार्ट आहेत आणि अँड्रोशियम म्हणजे त्याला आपण स्टॅमेन्स म्हणतो. स्टॅमेनचे 2 पार्ट आहेत. स्टॅमेन हॅव्हिंग अ फिलामेंट आर अटॅच टू दी अँथर विथ द हेल्प ऑफ द कनेक्टिव्ह. त्याच पद्धतीनं कार्पेल जर आपण बघितलं, कार्पेल विच आर हॅव्हिंग दी 3 मेन पार्ट दॅट इज नोन ॲज दी स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. अँड स्टिग्मा इज अ वेअर पॉलिनेशन इज ऑकर. स्टिग्मामध्ये पॉलिनेशन ऑकर होत असतं. अशा पद्धतीनं अँथरमध्ये पोलन ग्रेन्स आर रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस दी स्टॅमेन्स. तिथं स्टॅमेन प्रोड्यूस करतात, त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स प्रोड्यूस करतात. आणि ओव्हरीमध्ये म्हणजेच गायनोशियमच्या म्हणजेच कार्पेलच्या ओव्हरीमध्ये ओव्हूल असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दी ब्रासिक फ्लावर इज अ डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द हिबिस्कस. आपण जर बघितलं हिबिस्कस आणि ब्रासिका फ्लावर्समध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा डिफरन्स आहे. दी जीनस प्लांट इन दी मोस्ट मस्टर्ड फॅमिली ब्रासिकेसी अँड हिबिस्कस इज अ जीनस ऑफ द फ्लावरिंग प्लांट इन दी मॅलो फॅमिली मॅल्वेसी. दी जीनस इज अ क्वाइट लार्ज कंपेरिजिंग दी सेव्हरल हंड्रेड स्पेसीस दॅट आर दी नेटिव्ह फॉर्म टू अ वॉर्म टेम्परेट अँड सब ट्रॉपिकल रिजन थ्रू आउट दी वर्ल्ड. आपण जर बघितलं हिबिस्कस जीनस जो ऑफ द फ्लावरिंग प्लांट दॅट विल बी माल्वेसी फॅमिलीमध्ये येतो. हा जीनस इज अ क्वाइट लार्ज कंपेरिझन सेव्हरल हंड्रेड स्पेसीज. हिबिस्कस जो आहे हा ब्रासिकापासून बऱ्याच गोष्टीमध्ये डिफरंट आहे. त्यानंतर थँक्यू सो मच.